सोलापूर शहरातील विजापूर नाका पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या पनाश अपार्टमेंट व विजापूर नाक्याजवळील 2 पान शॉप दुकानांवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने कारवाई केली। या कारवाईत 5,000चा ओला मावा जप्त केला आहे। ही कारवाई 7 जुलै रोजी विजापूर रोड परिसरात करण्यात आली। उत्कर्ष मुकुंद एखंडे, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सौरभ सुरेश सोनकांबळे वय 25 राहणार कल्याण नगर भाग 3 जुळे सोलापूर याच्या विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर दुसऱ्या कारवाईत अशोक यमनप्पा इलागेर, सहाय्यक आयुक्त अन्न व औषध प्रशासन सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अमित चंद्रकांत गायकवाड वय 33 राहणार सेटलमेंट फ्री कॉलनी सोलापूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिबंधित अन्न पदार्थाचा स्वतःच्या फायद्याकरिता विक्री हेतू साठा करून विक्री बंदी आदेशाचा भंग केल्याचा ठपका पोलिसांनी ठेवला आहे। या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पवार हे करीत आहेत। सध्या अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई सत्र सुरू असल्याने सोलापुरातील पान टपरी चालकांनी चांगलाच धसका घेतला असून 70% दुकाने बंद आहेत।